शेतकरी बंधूंनो, आपण आलेलो आहे बटाट्याच्या प्लॉटमध्ये। या ठिकाणी बघा की बटाट्याचा प्लॉट आहे आणि साधारणतः आता फ्लावरिंगच्या स्टेजमध्ये म्हणजे त्याला खाली बटाटे लागायला सुरुवात झालेली आहे आणि आता इथून पुढे त्याची साईज होईल। पण शेतकरी बंधूंनो, बटाट्यावरती काय होतं की वातावरण जर खराब झालं तर अशा पद्धतीने पिवळेपणा येतो, करपा येतो आणि त्याच्यामुळे जे व्हायरल डिसीज आहे ते व्हायरल डिसीज येतात, करपा येतो, अर्ली करपा, लेट करपा येत असतो। तर त्याच्यामध्ये हे कंट्रोल कसं करायचं, तर त्याच्यासाठी फार्म ग्रो सोल्युशन कंपनीचं जे बॅक्टोमॅजिक गोल्ड आहे, ह्या बॅक्टोमॅजिक गोल्डचा आपल्याला चांगला फायदा होईल। बॅक्टोमॅजिक गोल्ड ही बॅक्टोमॅजिक गोल्ड अर्धा ग्रॅम प्रति लिटर पाणी म्हणजे 200 लिटर पाण्यासाठी 100 ग्रॅम या पद्धतीने जर फवारलं तर आपल्याला चांगल्या पद्धतीने करपा कंट्रोल करता येईल। करपा कंट्रोल झाला म्हणजे जे बटाटा आहे त्या बटाट्याची पानं फ्रेश राहतील, पानं पिवळे पडले तर बटाट्याची साईज होत नाही आणि साईज नाही झाली का उत्पादनामध्ये घट होते। तर याच्या साधारणपणे एक 20 ते 25 दिवसाच्या अंतराने किंवा आपल्याला करप्याचा कुठं प्रादुर्भाव दिसायला लागला, वातावरण खराब असलं की आपण काय करू शकतो, याचं चांगल्या पद्धतीनं फवारणी घेऊ शकता। 1-2 फवारण्या 20-25 दिवसाच्या अंतराने 2 फवारण्या घेतल्या तरी आपल्याला त्याचा चांगला फायदा होईल। आता हे जे बटाटा आहे, ह्या बटाट्यावरती हे जे करपा आहे किंवा जे पानं पिवळे, हे पानं पिवळे पडले तर त्याचा साईजवरती कसा परिणाम होतो, तर शेतकरी बंधूंनी हे जे पानं, ह्या पानामध्ये जे क्लोरोफिल आहे किंवा जे अन्नद्रव्य, ते अन्नद्रव्य सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने तयार होत असतं। क्लोरोफिलमुळे हिरवेपणा येतो आणि ते काय होतं, तयार होत असतं। फोटोसिंथेसिस ही जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया घडत असते। याच्यामुळे काय होतं की हे जे वर जेवढं पानं पत्ती फ्रेश राहील, झाडाचे फुटवे चांगले राहतील, झाडाला पानं मोठाले राहतील, तर तशा पद्धतीनं बटाट्याची साईज आहे ती साईज व्हायला शेवटच्या कालावधीमध्ये चांगला फायदा होत असतो। म्हणजे तो जो अन्नरस आहे तो अन्नरस खाली उतरत असतो आणि याच्यामुळे काय होते, बटाट्याची साईज होती, बटाट्यांची संख्या सुद्धा जास्त लागते खाली। जर एका झाडाला 2-3 बटाटे असतील तर ऑटोमॅटिकली उत्पादन कमी होणार आहे। पण जर एक 8-10-12 पर्यंत बटाटे जर लागले तर प्रति झाडाला, एका झाडाला, तर त्याच्या उत्पादनामध्ये चांगल्या पद्धतीनं वाढ होते आणि बटाट्याची साईज झाली की ऑटोमॅटिक टनेज वाढतं। टनेज वाढलं की शेतकरी बांधवांचे पैसे वाढतात। तर त्याच्यासाठी जे बटाटा पीक, ह्या बटाटा पिकाचं करपा आहे तो करपा व्यवस्थितपणे लवकरात लवकर कंट्रोल करणं गरजेचं असतं। म्हणून मी आपल्यासाठी हे प्रॉडक्ट आपल्यासाठी सजेस्ट करत आहे, बॅक्टोमॅजिक गोल्ड। बॅक्टोमॅजिक गोल्ड नावाचं आहे, अर्धा ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा 200 लिटर पाण्यासाठी 100 ग्रॅम याची जर फवारणी घेतली तर चांगला फायदा होतो। करपा, बुरी, डावणी सारखे हे जे रोग आहेत, हे रोग कंट्रोल करण्यासाठी याचा चांगला फायदा होतो। त्याचबरोबर जे बटाट्यावरती येणारे जे ब्लॅक स्पॉट असतील, आता या ठिकाणी बघा की ब्लॅक स्पॉट या ठिकाणी आपल्याला काही दिसतात, हे जे आहे याच्यावरती ब्लॅक स्पॉट दिसतात, म्हणजे अँथ्रॅकनोज असेल किंवा बाकीचे व्हायरल जे स्पॉट असतात ते स्पॉट सुद्धा याच्यामुळे चांगले कंट्रोल होतात आणि बटाट्याचं उत्पादन वाढायला चांगला फायदा होत असतो। तर अशा पद्धतीने याची फवारणी घेऊ शकता। मी खाली कंपनी प्रतिनिधींचा नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती सुद्धा आपण कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्याचे काय करू शकता, आपण चांगल्या पद्धतीनं हे प्रोडक्ट कुठे उपलब्ध होईल आणि फवारणी घेऊन चांगल्या पद्धतीने आपल्याला फायदा होईल। धन्यवाद।